श्रीराम. आज आपण नवरात्रीविषयी माहिती घेणार आहोत. आपल्या चॅनेलला नवरात्रीविषयी 2 व्हिडिओ आपण अगोदर केलेले आहेत. पहिला व्हिडिओ जो आहे की नवरात्री कशी साजरी केली पाहिजे आणि दुसरा व्हिडिओ की नवरात्रीमधील सिद्ध रांगोळी आसन. तर पहिला व्हिडिओमध्ये आपण नवरात्री का साजरी केली पाहिजे, घटस्थापना आपण का केली पाहिजे, जर का घटस्थापना करणे शक्य नसेल तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, त्याचप्रमाणे अखंड नंदादीप आपण का घरामध्ये ठेवला पाहिजे त्याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे अखंड नंदादीपमध्ये जर का दिवा विझला गेला तर त्यावर आपण काय उपाय केला पाहिजे ते आपण सांगितले आहे. त्याचप्रमाणे ते नंदादीपाभोवती काच का असली पाहिजे याच्याबद्दलही माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे उपासना कोणती केली पाहिजे हे याबद्दलचंही देवीचं निर्वाण मंत्राचं महत्त्व काय आहे त्याबद्दलची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती म्हणा, दुर्गा सप्तश्लोक आपल्याला पठण करणं, ग्रंथाचं वाचन करणं शक्य नसेल तर अशा वेळी दुर्गा सप्तश्लोकी हा साधा सोपा मंत्र आपण 5 मिनिटांमध्ये बोलू शकतो, तर त्याचं पठण आपण करू शकतो. त्याच्याबद्दलची आपली माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये 9 दिवसाची सिद्ध रांगोळी आसन कशा प्रकारे मांडायची याचा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये सांगितले. तर त्याचप्रमाणे ते आसन मांडताना कोणत्या मंत्राचा आपण जप केला पाहिजे आणि ह्याचं कारण हे का करायचं, तर ह्याचं कारण असं की त्यामुळे आपला घराचा ओरा आणि आपला स्वतःचा ओरा पवित्र होण्यास मदत होत. प्रमाणे जेव्हा देवीचं महिषासुराशी 9 दिवस जे युद्ध सुरू होतं त्यावेळी प्रत्येक दिवशी देवी ह्या वेगवेगळ्या आसनावरती बसत असे आणि त्यातून ती एनर्जी घेत असे आणि दुसऱ्या दिवशी ती युद्धाला पुन्हा सज्ज होत असे. त्यामुळे अतिशय पॉवरफुल असे सिद्ध रांगोळी आसन यंत्र आपण घरामध्ये मांडू शकता. त्याचे रिझल्टही अत्यंत सुंदर असे जे आपली कामामध्ये अडथळे येतात, त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत असतील तर ते दूर होण्यासाठी हे नवरात्रीमध्ये आपण सिद्ध रांगोळी आसने स्वतः आपण मांडली पाहिजे. तर अशा 2 व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे. हे दोन्ही व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहोत, तर ते आपण जरूर तुम्ही जाऊन ते बघा. दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.